नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर सध्या TCS व IBPS पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत। तर त्या पॅटर्नचा विचार करता गणित व बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू करणार आहोत। तर चला तर आपण पहिला प्रश्न पाहू। कंपनीतील 15 पुरुष कामगार किंवा हे लक्षात ठेवा 20 महिला कामगार 26 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात। समान काम म्हणजे काम तेच आहे। 30 पुरुष कामगार आणि हे पण लक्षात ठेवा आणि हा शब्द 12 महिला कामगार मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील। तर चला आपण बघू आता प्रश्न। 15 गुणुले हे किती 15 पुरुष आहेत गुणुले 26 म्हणजे 26 दिवसात बरोबर 20 महिला 26 दिवसात म्हणजे दोघांचे दिवस समान आहेत 26 दिवस। तर 26 समान असल्यामुळे 26 कटलं तर राहिलं किती 15 गुणुले पुरुष बरोबर 20 गुणुले महिला। तर आपल्याला यांचं प्रमाण काढायचं आहे। तर पुरुष भागिले इकडले महिला गुणाकारातलं भागाकारात आले बरोबर 20 गुणुले 15 गुणाकारातले 15 भागाकारात। तर याला आपण 5 ने भाग घालू। 15 5 चोक 20 5 त्रिक 15। तर पुरुष व महिलाचे प्रमाण काय झाले 4/3 झाले। तर आपल्याला काय 30 पुरुष 12 महिलांचे किती दिवसात काम करू शकतील हे काढायचं आहे। तर बघू आपण आपलं प्रमाण आहे 4/3 आहे। तर 15 गुणुले पुरुषांचं प्रमाण किती आहे 4 आहे। तर 4 गुणुले किती दिवस 26 दिवस। तर आपल्याला परत 30 पुरुषांचं 30 पुरुष म्हणजे पुरुषांचं प्रमाण आहे 4 30 गुणुले 4 अधिक का बरं घेतलं आपण तर इथं आणि हा शब्द वापरला आहे म्हणून आपण इथं बेरीज करत आहोत लक्षात ठेवा। आणि महिला 12 महिलाचे प्रमाण किती आहे 3 तर 12 गुणुले 3 तर 15 गुणुले 4 गुणुले 26 भागिले ह्या दोन्हीचा गुणाकार 120 3 चौक 12 12 आणि हे शून्याला 0 अधिक 12 त्रिक 36 36 ह्या दोन्हींची बेरीज होते 156 आणि हे वरचे 15 गुणुले 4 गुणुले 26। तर आपण याला 3 ने भाग घालू 3 5 15 3 5 15 उरले 6 3 दोन्ही 6 परत आता 13 ने भाग घालू तर 1 13 दुनी 26 13 चौक 52 4 1 4 4 1 4 उरले 5 गुणुले 1 गुणुले 2 5 1 5 5 दोन्ही 10 म्हणजे 10 किती 30 पुरुष 12 महिला 10 दिवसात काम पूर्ण करतील। आपण बघा इथं 15 गुणुले 4 गुणुले 26 हे का बरं घेतलं 20 महिलांचे प्रमाण का बरं घेतलं नाही तर आपल्याला इथं किंवा हा शब्द वापरला आहे त्याच्यामुळे इथं तुम्ही 20 गुणुले महिलांचे प्रमाण आहे 3 गुणुले 3 गुणुले 26 हे पण घेऊन तुम्ही हा प्रश्न सोडून बघा। ह्याच्याऐवजी हे घेऊन बघा आपलं उत्तर शेवटी 10च येईल। चला तर मग पुढचा प्रश्न बघू आपण। पुढचा प्रश्न आहे त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ या दोन समान त्रिकोणांची परिमिती अनुक्रमे 48 सेमी आणि 24 सेमी आहे। जर x y 12 सेमी तर PQ ची लांबी काढायची आहे। त्रिकोण PQR आणि दुसरा त्रिकोण आहे XYZ दुसऱ्या त्रिकोणाची आपल्याला XY म्हणजे बाजू काय दिली आहे 12 सेमी दिली आहे। तर PQ ची लांबी काढायची आहे आपल्याला। तर त्यांची दोघांची परिमिती PQR ची परिमिती आहे 48 आणि XYZ ची आहे 24 सेमी आहे। तर बघा जेव्हा दोन त्रिकोण एकसारखे असतात तेव्हा त्यांच्या संबंधित गुणोत्तर त्यांच्या संबंधित इतर बाजू
इतर बाजू मध्य आणि परिमितीच्या गुणोत्तरासारखेच असते. तर बघू आपण याचं विश्लेषण पाहू. तर त्रिकोण आहे पी क्यू आरची परिमिती आहे 48 आणि एक्स वाय झेडची परिमिती आहे 24 बरोबर. पी क्यू आपल्याला काढायची आहे, याची लांबी काढायची आहे आणि एक्स वाय झेडची लांबी दिली आहे आपल्याला 12. तर आपण इथं तिरपा गुणाकार करून घेऊ. 48 गुणुले 12 भागिले 24. इथं पी क्यू जशाच तसे भागाकारातले 12 गुणाकारात आले. तर 12 दोन्ही 24, बेक बे, बे दोन्ही 4, बे चोक 8. तर आपली पी क्यू बरोबर काय लांबी आहे पी क्यूची 24 सेंटीमीटर. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे दंड गोलाकार टाकीची क्षमता 2376 मीटर घन, इथं वर यायला पाहिजे, ही घन आहे. तर टाकीची त्रिज्या आहे 21 मीटर असल्यास टाकीची खोली शोधायची आहे आपल्याला. दंडगोलाकार टाकीची क्षमता आहे आपल्याला 2376 मीटर घन आहे बरं का हे वर, आणि आपली त्रिज्या आहे 21 मीटर. तर सूत्र आहे आपलं दंड गोलाकार टाकीचे गोलाचे आकारमान किंवा क्षमता बरोबर पाया आर स्क्वेअर एच. एच म्हणजे उंची किंवा खोली, आणि हे पायाचा आपल्याला इथं किंमत दिली आहे पायाची 22/7. तर आपण बघा हे आता सूत्रात ठेवू. पायाची दंडगोलाकाराची क्षमता आहे आपल्याला 2376 बरोबर पायाची किंमत दिलेली आहे आपल्याला 22/7 गुणुले आर म्हणजे त्रिज्या आहे 21, पण इथं वर्ग आहे म्हणजे 2 वेळेस 21 गुणुले उंची खोली काढायची आहे, एच काढायचा आहे. तर 7 2 14, 7 त्रिक 21 राहिले आपले 2376 गुणुले 22 इथं बरं x = 22 गुणुले 3 गुणुले 21 गुणुले खोली. तर 2376 बरोबर ह्या तिन्हींचा गुणाकार आहे 1386 गुणुले एच. तर आपल्याला हे 1386 गुणाकारातली इथं भागाकारात घेऊ. 2376 भागिले 1386 राहिले इकडं एच. तर आपण डायरेक्टच भाग घालू. 1386 आहे, 1386 × 1386 1. तर 2376 मधून 1386 गेले 990 राहिले. तर आपण आता इथं पॉईंट देऊ म्हणजे इथं 9900 झाले. तर इथं परत 1386 गुणुले 7 करा, किती येते 9702 चा भाग गेला आपला ह्याला. तर परत 7चा भाग गेल्यानंतर 198 उरतात. परत आपण इथं ऑलरेडी पॉईंट दिलेला आहे 0, परत 1चा 1386चाच भाग जाणार. असंच करत करत भाग जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला दशांश चिन्हाच्या नंतर फक्त 2 संख्येपर्यंत आपण भाग घालू शकतो. तर असं अनंतचा येऊ शकतो भाग. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे 1.171 मीटर. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. 4 नंबरचा प्रश्न आहे बँक व्यावसायिकाला 12,50,000चे कर्ज 5% वार्षिक व्याजाने 5 वर्षासाठी देते. येथे एकूण साधारण व्याज किती असेल हे काढायचं आहे आपल्याला. सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल
गुणुले दर गुणुले कालावधी भागिले 100. तर सरळ व्याज काढायचं आहे आपल्याला. तर इथं मुद्दल आहे आपली 12,50,000. 12,50,000 गुणुले दर दिला आहे आपला 5%, हे 5 गुणुले कालावधी आहे आपला 5 वर्षाचा, हे 5 भागिले 100. हे 2 शून्य कटले, राहिले 12,500 गुणुले 5 गुणुले 5. 5 5 25 गुणुले 12,500. बघू 25 ना, हे शून्याला शून्य, 25 5 1,600. 1,600ला 5 हातचे आले 12. 25 दुनी 50 अधिक 62. 62ला 2 हातचे आले 6. 25 1 25, 25 आणि 6 31. तर सरळ व्याज किती आहे साधारणतः 3,12,500 रुपये सरळ व्याज आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. 5 नंबरचा प्रश्न आहे. 2 संख्यांचा मसावी 6 आहे आणि त्यांचा लसावी 84 आहे. जर 2 संख्यांपैकी एक संख्या ही 42 असेल तर दुसरी संख्या कोणती आहे? तर आपल्याला हे काढायचं आहे. तर सूत्र बघू आपण. दुसरी संख्या बरोबर मसावी गुणुले लसावी भागिले पहिली संख्या. या सूत्रात ठेवू आपण. दुसरी संख्या आहे आपली, काढायची आहे दुसरी संख्या. तर मसावी आहे 6. 6 गुणुले लसावी 84 भागिले पहिली संख्या आहे 42. 6 1 6, 6 7 42, 7 1 7, 7 1 7 उरले 1, 7 2 14. म्हणजे आपली दुसरी संख्या आहे हे 12. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 2 संख्यांची बेरीज 16 आहे आणि त्यांचा गुणाकार 63 आहे. तर त्या 2 संख्यांच्या व्युत्क्रमाची बेरीज किती असेल? व्युत्क्रम हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ आहे व्यस्त क्रम विचारला आहे आपल्याला. तर चला तर 2 संख्यांची बेरीज 16 आणि गुणाकार हा 63 आहे. समजा आपण त्या 2 संख्या ए व बी मानू. तर आपल्याला ह्या ए व ए प्लस बीची बेरीज किती आहे? प्लस बी 16 आहे आणि गुणाकार काय आहे? गुणुले 63 आहे. तर आपण बघू आता यांचं व्यस्त प्रमाण बनवायचं काढायचं आहे आपल्याला. 1/a अधिक 1/b बरोबर तिरपा गुणाकार करू आपण. ए अधिक बी भागिले ए गुणुले बी. तर ए अधिक बी म्हणजेच हे 16 आणि ए गुणुले बी म्हणजेच हे गुणाकार आहे 63. म्हणजे आपलं उत्तर आहे व्यस्त म्हणजे व्युत्क्रमाची बेरीज म्हणजे किती आहे हे 16/63. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 2 संख्यांची बेरीज 25 आहे आणि त्यांच्यातील फरक 15 आहे. तर 2 संख्यांचे गुणोत्तर किती असेल? 2 संख्यांची बेरीज 25 आणि त्यातील फरक म्हणजेच वजाबाकी लक्षात ठेवा. त्यांची वजाबाकी किती आहे? 15 आहे. तर त्या 2 संख्यांचे गुणोत्तर काढायचं आहे. तर समजा आपण त्या संख्या ए व बी मानू. इथं आपल्याला संख्या दिल्या नाहीत त्याच्यामुळे ए व बी मानू आपण. तर ए अधिक बी म्हणजेच दोन्हींची बेरीज आहे 25. फरक म्हणजेच वजाबाकी ए वजा बी बरोबर 15. तर समीकरण हे 1 आणि हे समीकरण 2. तर आपण समीकरण 1 व 2ची बेरीज करू आपण. चला
तर बेरीज करू हां. हे 25 अधिक 15 किती झाले? हे 40 झाले. ए अधिक बी वजा बी हे कटलं आणि राहिलं किती? ए म्हणजे समान आहे त्यांचे चिन्ह, म्हणून आपण हे बेरीज केलं. हे विरुद्ध असल्यामुळे हे 2 कटले, तर हे 2 ए झालं. म्हणजे आपल्याला काय भेटलं? हे एची किंमत म्हणजे आपली एक संख्या भेटेल आपल्याला ह्या समीकरणामधून. तर ए बरोबर 40/2. हे गुणाकारातले 2 भागाकारात घेतले. बे बे बेदोनी 4, शून्याला 0 म्हणजे ए बरोबर 20. म्हणजे आपल्याला पहिली संख्या भेटली आहे 20 आहे. आणि आपल्याला एची 20 भेटले आहे. आता आपल्याला हे बी पण काढायचं आहे. तर बघू आपण आता एची किंमत भेटली आहे. तर आपण एची किंमत आपलं एक समीकरण काय होतं? ए अधिक बी बरोबर 25. म्हणजे हे एक आपलं हे समीकरण होतं. ह्या एक समीकरणामध्ये एची किंमत ठेवू. तर बघू 20 अधिक बी बरोबर 25. म्हणजे आपल्याला बीची किंमत भेटेल. बी अधिक 20चे इकडं वजा 20 होणार. म्हणजे बी बरोबर आपलं बीची किंमत आहे आपली 5. म्हणजे बी 5. म्हणजे आपल्याला ए पण भेटलं, बी पण भेटलं. तर आपण बघू आता पुढचं काढू आपण. आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. तर ए बी बरोबर 20 5. म्हणजे एची किंमत 20 आहे, बीची 5 आहे. तर ए छेद बी बरोबर 20/5. 5 × 5 5 चोक 20. म्हणजे आपलं गुणोत्तर आहे 4:1. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. एका शाळेत 60% विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 240 आहे असेल तर यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? आपल्याला काढायचं आहे. 60% विद्यार्थी यशस्वी. तर आपल्याला अनुत्तीर्ण विद्यार्थी बघा तर काढायचं आहे. तर 100 वजा 60 बरोबर 40. म्हणजे 40% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच 240 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तर 40%ला 240 विद्यार्थी अनुत्तीर्ण. तर 60%ला किती विद्यार्थी असतील? तर आपण हे तिरपा गुणाकार करू. 60 गुणुले 240 भागिले 40. हे 4 4 कटले. 4 1 4 4 सख्ख 24. 60 गुणुले 6 6 6 36. हे म्हणजेच 360 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच यशस्वी झाले आहेत. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. खाली दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर बघा हे एक त्रिकोण 1 2 3 आणि हे 4. ह्या चौकोनात एकूण 4 त्रिकोण झाले. आणि परत ह्या चौकोनात किती? 4. म्हणजे हे 4 आणि 4 8 झाले. परत हे मोठा आयत काढू आपण. तर ह्याच्यात 2 आहेत. म्हणजे हा मोठा एक त्रिकोण 1 आणि परत खालून एक हा मोठा त्रिकोण हे 2 झाले. याच्यात 2 आणि परत हा मोठा आहे. हा एक त्रिकोण 2 परत इकडनं 3 4 असे ह्याच्यात 4 आणि ह्याच्यात पण 4 होते. तर हे 8. म्हणजे हे 8 हे 8 आणि हे 2. तर किती झाले? 8 दुनी 16 आणि 2 18. म्हणजे एकूण 18 त्रिकोण तयार होतील. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे पायापासून 20 मीटर दूर असलेल्या बिंदूपासून
खांबांच्या शिखराचा उंचीचा कोन 45 अंश आहे. तर खांबाची 45 अंश म्हणल्यामुळे बघा 45 90 अंशाचे त्रिकोण हे त्यांच्या बाजू ह्या समान असतात. म्हणून आपल्याला एक बाजू म्हणजे पाया हा त्रिकोण आहे, याचा पाया जर 20 असेल तर यांचे बाजू पण 20च असते. म्हणून आपलं खांबांची उंची, इथं उंची राहिली आहे, उंची आहे 20 मीटर. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. दिलेल्या पर्यायामधून दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येतात? तर 64 60 52 40 इथं आपल्याला येणारी संख्या 64 वजा 4 हे 60 आलं. परत 60 वजा 8 हे 52 आलं. 52 वजा 12 हे 40 आले. असं 4च्या पटीतील संख्या वजा करत गेल्या आहेत. तर इथं 40 वजा 16 किती येईल? तर 24. म्हणजे आपलं हे उत्तर आहे 24. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, जर वर्गमुळात 3 nचा वर्ग यांची किंमत आहे 729, तर nची किंमत काढायची आहे. तर सूत्र आहे a x चा a वा घात आणि कंसाचा b वा घात बरोबर x a b. हे सूत्राप्रमाणे आपण गणित सोडू. तर 3 nचा वर्ग बरोबर आपल्याला किंमत दिली आहे हे 29. आपण अगोदर ह्याचे वर्गमूळ काढू. 729 मग आपण ह्याला 3 ने भाव. 3 1 3 1 3 2 6 3 4 12 3 3 9 3 3 8 24 3 1 3 परत 3 न भाग 3 1 3 2 6 उरले 2 3 7 21 3 9 27 परत 3 3 3 9 परत 3 3 1 3. म्हणजे किती वेळेस 3 आलं? 1 2 3 4 5 6. म्हणजे आपल्याला इथं याला 729ला कसं लिहू आपण? 3चा 6वा घात. जे दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू आपण. 3 याला 3चा 6वा घात. तर हे दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून घेऊ. म्हणजे राहतील आपल्याला 3चा n वा घात. इकडचे वर्गमूळ इकडे घेऊ आपण. 3 ह्याचा वर्ग. म्हणजे हे अशा चिन्ह म्हणजेच हे वर्ग असतो. म्हणून आपण इकडचे चिन्ह काढून ह्याला आपण ह्याचा वर्ग केला. तर 3 n बरोबर 3चा 6वा घात परत कंसाचा 2रा घात. तर ह्या दोन्हीचा गुणाकार होतो. 3 n बरोबर 3 6 गुणुले 2. बघा इथं सूत्रात दिलेलं आहे हे बघा x a परत कंसाचा b वा घात. म्हणजेच काय झालं? x a गुणुले b. म्हणजे आपण बघा हे इथं 6 गुणुले 2 केलं. 3 n बरोबर 6 2 12. म्हणजे n ची किंमत आहे 12. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे विसंगत. ह्याच्यातले विसंगत ओळखायचे. आपलं कोणचं विसंगत पर्याय आहे ओळखायचा आहे. O P Q R पहिला पर्याय. परत E F C D. त्याचा आपण बघू. ABCD लिहिल्यानंतर
क्रमांक असतो जो 1 2 ए बी सी डी एफ जी एच याचा क्रमांक 1 2 3 4 5 6 7 असे क्रमाने संख्या आहेत. तर असे लिहिल्यानंतर ओचा क्रम आहे 15, पीचा आहे 16, क्यूचा आहे 17, आरचा आहे 18. परत ईचा आहे बघा 5, एफ 6 नंबरला आहे, सी आहे 3 नंबरला आणि डी आहे 4 नंबरला. तर एम एन के एल, यमचा क्रम आहे 13वा, एनचा 14वा, केचा 11वा आणि एलचा आहे 12वा क्रम. असंच तुम्ही आयचा आहे क्रम 9वा, जेचा 10वा आहे, जीचा 7वा क्रम आहे आणि एचचा 8वा आहे बघा इथं 8वा क्रम. हे जी आहे 7 नंबरला. तर यांचा EFCD MNKL आणि IJHचा क्रम सेम दिसत आहे, परंतु OPQRचा क्रम हा नाही. बघा 3च्या नंतर 4 आहे, परत 4च्या नंतर 5, 5च्या नंतर 6, परत बघा 11 12 13 14, 8 7 8 9 10. पण इथं तसा आहे का क्रम? बघा 17 आहे, 17च्या नंतर 18 आलं आहे आणि 18च्या नंतर आपल्याला 19 पाहिजे होतं इथं, पण 19 हा क्रम नाही, 15 आहे. त्याच्यामुळं आपल्याला विसंगत पर्याय आहे OPQR. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 2 ट्रेन विरुद्ध दिशेने धावत आहेत. विरुद्ध दिशा लक्षात ठेवा. ट्रेन एचा वेग आहे 80, ट्रेन बीचा वेग आहे 70 परावर आहे. तर दोघांना एकमेकांना ओलांडण्यासाठी 30 सेकंद लागतात. जर ट्रेनची लांबी 300 मीटर असेल तर ट्रेन बीची लांबी शोधा. एची लांबी आहे 300 तर बीची लांबी शोधायची आहे. एक ट्रेनची लांबी दिली आहे तर बी ट्रेनची लांबी शोधायची आहे. तर सूत्र आहे अंतर बरोबर वेळ गुणुले वेग गुणुले 5/18 हे सूत्र आहे. तर ह्या सूत्रात ठेवू आपण किंमत. अंतर म्हणजे 2 रेल्वेचे अंतर शोधायचं आहे आपल्याला, म्हणजे 2 रेल्वेचे अंतर. तर 300 अधिक x, आपण दुसरी रेल्वे ही x मानू किंवा बीला बी लिहू आपण, हे बी बरोबर वेळ आहे 30 सेकंद, वेग आहे 70 व 80 व 70 आहे. तर इथं विरुद्ध दिशा म्हटल्यामुळं आपल्याला वेगांची बेरीज करायची आहे. जर समान एकाच दिशेने असतं तर आपण इथं वजाबाकी केलं असतो. विरुद्ध दिशा म्हटल्यामुळे 80 अधिक 70 किती झाले? 150 गुणुले 5/18. तर चला आपण गुणाकार करू. ह्या दोन्हींचा गुणाकार आहे 45 4500 गुणुले 5/18. 18 × 18, 18 दुनी 36, 45मधून 36 गेले 9 राहतात, तर झाले 90. 18 पंचे 90, तर उरला 0 म्हणजे 250 गुणुले 5, 25 5 1,600. म्हणजे बघा आता इथं राहिले आपल्याला 300 अधिक बी बरोबर 1250. तर बीला जशास तसं बरोबर 1250 अधिक 300चे वजा 300. बी बरोबर 1250मधून 300 गेल्यानंतर 950 राहतात, म्हणजे बीची लांबी आहे 950.
म्हणजेच 950 4 उत्तर. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. आकृती आहे. पर्यायामधून दिलेल्या मालिकेत पुढे येणारी योग्य चित्र शोधा. म्हणजे इथं येणारी आकृती शोधायची आहे आपल्याला. बघा तर पहिल्यांदा इकडं गेला आहे, परत दुसऱ्या आकृतीत इकडे आहे. स्टार हा जशास तसंच राहिला आहे दुसऱ्या आकृतीत. तिसऱ्या आकृतीत परत स्टार व बाण इकडे गेला आहे. चौथ्या आकृतीत बाण खाली आला आहे. परत पाचव्या आकृतीत इकडं, म्हणजे सहाव्या आकृतीत बाण आपल्याला इकडे पाहिजे. परत स्टार बघू आपण. स्टार 2 वेळेस जशास तसा आहे. तिसरी वेळेस समोरच्या बाजूस गेला आहे इथं. परत चौथ्या आकृतीत जशास तसा आहे. परत पाचव्या आकृतीत ह्या साईडला आला आहे स्टार. म्हणजे आपल्याला सहाव्या आकृतीत पण इथंच पाहिजे स्टार. तर अशी आकृती आहे आपली पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून उत्तर आहे आपलं हे 2 क्रमांकची आकृती. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे फासाचा प्रत्येक चेहरा जांभळा, लाल, पिवळा, निळा, राखाडी आणि काळा रंगाने रंगवला आहे. तर काळ्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर कोणता रंग रंगवला जातो? तर आपल्याला अशा प्रश्नांमध्ये शक्यतो आपल्याला इरेझर या शॉर्पनर हे परीक्षेला घेऊन गेलेला असेलच आपण. तर त्या बेसवर आपण ही प्रश्न सोडवण्यास सोपं जाईल. तर ब्ल्यूला येल्लो येईल, पर्पलला ग्रे, आणि ब्लॅक म्हणजेच काळ्याला विरुद्ध आहे रेड येईल आपल्याला, म्हणजेच लाल. चला तर अशा प्रश्नामध्ये शक्यतो आपण इरेझर या शॉर्पनरच्या बेस मदत घेऊन हा प्रश्न सोडवण्यास सोपं जाईल. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, कंसात 204/4 अधिक कंस बंद अधिक परत कंसात 11/7 परत कंस बंद परत कंस चालू 12/8 परत कंस बंद कंसात परत 56 बरोबर 26 अधिक इथे काय येईल हे शोधायचं. सर्वात प्रथम याची मांडणी आपण करून घेऊता. 204/4 कंस बंद अधिक परत कंसात 11/7 कंस बंद परत कंसात 12/8 परत कंस बंद कंसात 56, किंवा असं पण लिहू शकतो इथं गुणाकार, दोन्हीच्या मध्ये गुणाकार बरोबर 26 अधिक किती येईल. तर आपण सर्वात हे सोडून घेऊ गणित. आपण 4 भाग घालू. आपण 4 1 4 4 पंचे 20 4 1 4 परत 7 8 1 8 8 सत्ती 56 7 1 7 7 1 7. तर राहिले काय आपलं 51 राहिलं अधिक 11 गुणुले 12 बरोबर 26 अधिक क्वेश्चन मार्क. पहिल्यांदा हा गुणाकार करून घेऊ. 51 अधिक 12 1 12ला 2 हात चाला 1 12 1 12 आणि 1 13 132 बरोबर 26 अधिक क्वेश्चन मार्क. या दोन्हीची बेरीज आहे 2 आणि 1 3 5 आणि 3 8 1 ला 1 बरोबर 26 अधिक क्वेश्चन मार्क. परत 183 इकडचे अधिक 26 इकडे वजा होतील वजा 26 बरोबर क्वेश्चन मार्क. तर हे वजा बाकी आहे ते 157, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या येईल 157. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे बघा, हे संख्यांची सरासरी शोधायची आहे.
तर संख्या आहेत किती संख्या आहेत एकूण 1 2 3 4 5 6 7 संख्या आहेत. तर सूत्र आहे सरासरी काढण्यासाठी सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर संख्या एकूण आहेत 7 आणि या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे आपल्याला. तर सर्व संख्यांची बेरीज तुम्ही करून बघा. मी डायरेक्ट सांगते तुम्हाला. सर्व संख्यांची बेरीज येते 791 आणि एकूण संख्या किती आहेत आपल्या ह्या 7 भागिले 7. 7 1 7 7 1 7 उरले 2 7 त्रिक 21. तर सरासरी बरोबर आपली 113 येते. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे पर्यायामधून दिलेल्या आकृतीची पाण्याची प्रतिमा निवडायची आहे. पाण्याची प्रतिमा. शक्यतो आपण पाण्याची प्रतिमा ही खालच्या साईडला बघतो आपण. त्याच्यासाठी ह्याची उलटी आकृती काढायची किंवा अक्षर असेल तर काढू आपण. चला बघू. हे उलट आहे. डी जशास तसं येईल. आर हे बघा. हे टोक एकमेकाला जोडले तरी लक्षात येईल आपल्याला. ई जशास तसंच येईल. परत एस ही आकृती आहे पाण्यातली. तर अशी आकृती कुठे दिसेल आपल्याला तर 1 नंबरला दिसत आहे. म्हणून आपलं उत्तर आहे 1 नंबरचं. चला तर पुढचा प्रश्न पाहू. 20वा आणि शेवटचा. एका दुकानदाराने गोदामातील असलेली तांदळाची 72% पोती विकली आणि तरीही तांदळाची 22,820 पोती शिल्लक आहेत. तर सुरुवातीला त्याच्याकडे तांदळाची किती पोती असतील. तर सुरुवातीचे तांदळाची पोती काढायची आहेत आपल्याला. 100% त्याने किती 72% तांदूळ विकले. म्हणजेच किती 28% बाकी आहे तांदूळ आणखी शिल्लक. म्हणजेच किती राहिले तांदूळ 28% म्हणजेच 22,820 पोती तांदूळ शिल्लक आहे त्याच्याकडे. बघा आपण हे 28% कसं काय राहिलं तर 100 वजा 72 बरोबर 28 म्हणजे 28%. 28% म्हणजेच 22,820 पोती शिल्लक आहे. तर 22,800 पोती म्हणजेच 28%. तर 100% पोत्याला 100%ला किती पोते असतील हे आपण काढू. तर तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार हा बघा 22,820 गुणुले 100 भागिले 28. तर 28 1 28 28 8 124 बघा 28 गुणुले 8 8 8 64 6 8 2 16 6 22 64 म्हणजे 224. 228 मधून 224 गेले किती राहिले 4 राहिले. तर इथं 42 झालं. परत 1चा भाग घालू. तर 8चा भाग घातला पहिल्यांदा. परत 1चा 28 1 28 42 मधून 28 गेले 14 राहिले इथं 14. परत 140 झाले. परत 28 1 28 28 5 140 म्हणजे
815 गुणुले 100 म्हणजेच 81,500 पोती ही सुरुवातीला त्याच्याजवळ असतील. अशा प्रकारे आपण 20 प्रश्नांचे विश्लेषण, गणित व बुद्धिमत्तेचे विश्लेषण पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.